टाइम समाप्त, अब तक अभी पनिशमेंट के लिए रेडी हो जाओ. तू गेलास का मग? सगळे 3 पुढे. अशाच मिरची खायची आहे तुला आता. एवढी मोठी मिरची काहीतरी माझ्यावरती माझ्यावरती इम्प्रेस झालेली. एवढा handsome आहे, एवढा गुड लुकिंग. मारायला प्लॅन आहे काय मला? पहिल्यांदा माझ्या मनात याच्याबद्दल काहीच नव्हतं. तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रिक्स पण समजतात पोरींना कसे इम्प्रेस करायचे. पहिलं चुकीचं उत्तर दिलं, पनिशमेंट मिळणार आहे. हॅलो गाईज, तर गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. तर आम्ही आज अजून एक ब्लॉग घेऊन आलोय. तर हा ब्लॉग असेल चॅलेंज ब्लॉग. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे, सो आज आमच्या लग्नाला 4 months कंप्लीट झालेत. तर आमच्या लग्नाला 4 महिने कंप्लीट झालेत. तर कसं वाटलं तुला या 4 महिन्यांमध्ये माझ्यासोबत? एकदम भारी. आम्ही सगळं प्रॉपर सेटअप केलंय सगळ्या गोष्टीचा 4 months मध्ये. म्हणजे हे घर आमचं रेंटेड आहे, पण जर तुम्ही ह्या घरामध्ये आमच्या आलात तर तुम्हाला असं वाटणारच नाही की हे आमचं रेंटेड घर आहे. हो, आम्ही एवढं प्रॉपर सगळं सजवलंय. तू आपला देवारा दाखवू शकतोस त्यांना. प्रॉपर असं देवार इथे आमचा. इथे थोडस मेसी आहे, पण इथे आमचा सेटअप आहे राहुलचा पीसीचा. इथे आमचा सोफा आहे, तुमचा मिरर आहे एक छोटासा. इथे तुम्ही बघू शकता की इथे आम्ही टीव्ही प्रॉपर घेतलाय, प्रॉपर टीव्ही लावलाय आमचा मस्त. आणि कर्टन्स वगैरे पण घर खूप टूरची छान. ब्लॉग नाही आपला, घर पण- टूरचा ब्लॉग नाही. तर ह्या ब्लॉग मध्ये आज आम्ही असं करणार आहे की चॅलेंज असणार आहेत. थोडे क्वेश्चन्स असणार. आम्ही आमच्याबद्दल किती आम्हाला ओळखतो एकमेकांना, आणि तुम्हाला मित्रांनो सांगायचे की कोण जिंकले ह्या लास्ट ह्याच्यामध्ये, लास्टच्या क्वेश्चन मध्ये, किंवा जेवढे पण क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये कोण जिंकते ते सांगायचं तुम्हाला. आणि जो लास्टचा क्वेश्चन असेल मित्रांनो, तो एवढा इंटरेस्टिंग असेल, आणि ह्याच्यामध्ये पनिशमेंट पण आहे मित्रांनो. Yes, जर कोण आणि हरलं तर जर punishment. कोणाचा क्वेश्चन चुकला तर आम्ही एकमेकांना पनिशमेंट देणार आहे. एकदम तर danger, पनिशमेंट danger एकदम punishment. भाई. मला माहितीये मी जिंकणारच आहे. जर तू हरणार तरी तुला तर पनिशमेंट बघू ते ब्लॉग मध्ये बघू. Yes, तर let's see. असेच बघत राहा. जो लास्टचा क्वेश्चन असेल तो आमचा एकदम इंटरेस्टिंग असेल. तर चालू करतो. मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की राहुल सोबत लग्न करून मी खरंच खूप जास्त हॅपी आहे. ऍक्च्युली आमचं रिलेशन 5 yearsचं होतं, आणि कधीच असं वाटलं नाही की मला राहुल सोबत लग्न नाही करायचं. मला माहिती आहे तो किती जास्त सपोर्टिव्ह आहे, खूप जास्त. लग्नानंतर पण मला तारीफ होते मित्रांनो. लग्नानंतर पण मला राहुलने खूप जास्त सपोर्ट केलाय. नॉट ओन्ली राहुलची फॅमिली पण मला खूप जास्त सपोर्ट करते. म्हणजे काही असो, माझं नेलार्टचे क्लासेस, माझं प्री स्कूल आहे, मी प्रिन्सिपल आहे, तर तिथे पण मला सगळा सपोर्ट मिळतो. आणि आता ॲडिशनल मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स जॉईन केलाय, तर त्याच्यामध्ये पण प्रॉपर पूर्ण सपोर्ट मला राहुल देतोय. इवन राहुलची फॅमिली पण देते. म्हणजे आता मला घरामध्ये काहीच काम करायला पॉसिबल नाही होत, जेवण बनवायला पण पॉसिबल नाही होत, तर राहुल बऱ्यापैकी कामं करतो. म्हणजे मशीन लावणं, कपडे वाळत घालणं, कधी कधी भांडी पण घासतो तो, कचरा वगैरे काढणं, देवाची पूजा करणं, सगळं तो मॅनेज करतो लिटरली. आणि मम्मी आम्हाला जेवण देतात घरून तिकडून. खूप छान वाटतं, म्हणजे खूप लकी फील करते मी. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, स्टार्ट करतोय आमचा फर्स्ट क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चन असा आहे की जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा काय रिॲक्शन होते, काय म्हणजे इमोशनल होते, म्हणजे काय इमोशन्स होते, आणि तुला काय वाटलं माझ्याबद्दल ते सांग. सो पहिल्यांदा तर माझ्या मनात तुझ्याबद्दल असं काहीही नव्हतं, काही म्हणजे बाय काहीच बाय. नव्हतं. ओके. पहिल्यांदा माझ्या मनात याच्याबद्दल काहीच नव्हतं. ओके. आणि नंतर मला असं समजलं, जेव्हा आम्ही बोलायला लागलो तेव्हा मला असं समजलं की मी ह्याची क्रश होती. ओ हाय. मग मला खूप चांगलं वाटलं की माझी क्रश आहे ह्याची. तर म्हणून पटली मित्रांनो मला ही. आणि स्टार्टिंग आम्ही बोलायला चालू केलं, तर मला खूप चांगलं वाटलं की म्हणजे असं खूप छान बोलायचा तो, असं खूप समजून घ्यायचा, केअरिंग होता इनिशियल डेज मध्येच. फर्स्ट डे तर आमचं असं होतं की ज्या दिवशी मी काहीतरी, काय काम होतं मला आता लिटरली नाही आठवत आहे काय काम होतं, पण मी ह्याला फोन केलेला बहाणा बनवून येत होती माझ्याकडे. बहाणा बनवून. चल. आणि माझ्यावरती इम्प्रेस झालेली, मी एवढा हँडसम आहे, एक एवढा मिनिट, गुड एक लुकिंग मिनिट, आहे एक मिनिट. त्यामुळे. मी तुला रॅन्डम कॉल केला होता तेव्हा. आपलं काही बोलणं पण नव्हतं. ओके. तर मी काहीतरी कामानिमित्त याला फोन केलेला, आणि त्याला समजलं की मी थोडंसं फ्रस्ट्रेट आहे माझ्या जॉबला वगैरे घेऊन. सो आमचं बोलणं थोडंसं वाढलं. म्हणजे ते फर्स्ट बोलणं जेव्हा झालं होतं ना, तेव्हा आमचं थोडं बऱ्यापैकी बोलणं झालं होतं की अरे खूप कंटाळा आलाय जॉबचा वगैरे, असं तसं काय असं दिवस स्वतःसाठी पुरत नाही. म्हणजे तेव्हा काय होत होतं माहितीये,
तेव्हा आहे ना म्हणजे जॉब सकाळी जायची 7 वाजता उठायची आणि नंतर मग जॉबला जायची आणि तिकडून येईपर्यंत तिला 9, 9:30, 10 वाजायचे. त्यामुळे ती एकदम फ्रस्ट्रेट झालेली. म्हणजे काय एकदम काय स्वतःसाठी टाइम नव्हता भेटत. सॅटर्डे पण जायला लागायचं आणि कधी कधी संडेला पण जावं लागायचं. त्यामुळे तिला जास्त काही टाइम नव्हता भेटत स्वतःसाठी. तर मग जो काही टाइम वगैरे थोडंफार वगैरे आमचं बोलणं वगैरे चालू होतं, तर तिला मी थोडं म्हणजे सांगत होतो की असं असं हे कर ते कर. पॅम्पर करत होतो आम्ही. चांगलं वाटत होतं म्हणजे त्याच्याशी बोलून म्हणजे माझी काळजी घ्यायचा की स्वतःची काळजी घे मग तू ह्याच्यावरती इम्प्रेस झालीस. टाइमवर जा वगैरे मुलींना अजून काय हवं माय गॉड मित्रांनो. ठीक आहे सो तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रिक्स पण समजतात पोरींना कशा इम्प्रेस करायचे ते. येस म्हणजे एकदम खूप क्यूट बोलायचं माझ्याशी छान बोलायचं Okay. आणि आमचं बोलणं पण वाढलं होतं म्हणजे याला माझा लंच टाइम समजला होता ह्याला माझा सुटण्याचा टाइम समजला होता सकाळी मी किती वाजता घरातून निघायचे आणि किती वाजेपर्यंत पोहोचायचे तर त्या टाइम मध्ये आम्ही फोनवरती बोलायचो लंच टाइम मध्ये फोनवरती तर भाई आम्ही सुटल्यानंतर 4 तास बोलायचो. 4 बोलायचो. 5 तास स्टार्टिंगला. आता पण बोलतो, पण आता तर काय समोरच आहे. आता दिवसभर आता 24 तास. आता अरे, चॅट केलं पण होतं. करत नाही आम्ही ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे इकडे. आता आपण सेकंड क्वेश्चन वरती येऊया. जो मी विचारणार आहे ओके. ठीक आहे सो तुला माझ्यासोबत कसं वाटतं म्हणजे हा सिम्पल क्वेश्चन आहे खूप सिम्पल क्वेश्चन ओके. म्हणजे आपली भांडणं वगैरे त्याच्यानंतर जे पण क्यूट मुवमेंट असतात आपले ते तुला कसे वाटतात बघ आता तुझ्यासोबत तर एकदम भारी वाटतं. कारण आता आपलं लग्न झालंय, आमचं लग्न झालंय आणि 4 महिने झाले आणि 4 महिन्यात मित्रांनो एवढं भारी वाटतंय, एवढी जी फिलिंग आहे आणि जो सपोर्ट भेटतो, तो सपोर्ट आहे भाग्यश्रीचा मला एकदम मला असं सही आहे. वाटलं की जो भारी बोललास ना तू, ते भांडलोय आम्ही हा भांडणं तर भाई ते तर सर्वीकडेच होत असतं. म्हणजे सर्वात नवरा बायको मध्ये किंवा रिलेशनशिप मध्ये होतच असतं. पण भांडणं आमची भाई डायरेक्ट तोडफोड डायरेक्ट भाई जे भेटेल ते डोक्यात टाका अशी आमची भांडणं असतात. तर ते पण सर्व होऊन वगैरे सर्व करून वगैरे ती मला सपोर्ट करते. त्याच्यामध्ये कुठे पण मी अटकलेलो असेल तर मला गाईड करते की हे कर ते कर असं कर तसं कर. म्हणजे प्रॉपर जे करिअरसाठी इम्पॉर्टंट आहे, परत आमच्या दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे ते सांगते. परत खूप म्हणजे इन्स्पिरेशन आहे ही माझी एक प्रकारे. इन्स्पिरेशन आहे तुझी हो सिरियसली मग काय असं नाही की मी ब्लॉग साठी बोलतोय. हिला पण तेच वाटते भाई मी ब्लॉग मध्ये हे scripted, बिप्टेड काही नाही. जे आहे ते मला पण डायरेक्ट बाहेर. तर माझा फेवरेट फूड सांग. राहुलचा फेवरेट फूड चिकन चिकन आणि चिकन बिर्याणी चिकन क्रिस्पी चिकन तंदुरी चिकन मसाला चिकन बटर बटर चिकन 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 राहुलला फक्त चिकन आवडतं आणि मी बनवलेलं सगळं ते पण आहे. आवडतं ना हो खरंच मग नाही तर मला भेटायचं बंद होईल. म्हणजे तुला आवडतं की नाही अरे आवडत आवडतं हा. म्हणून तर बोलतो भाई एवढी तारीफ उगाच करतो तुझ्या जेवणाची. चल एवढी तारीफ तू नाही केलीस मीच बोलली मी बनवलेलं जेवण आवडतं माझा फेवरेट प्लेस काय आहे म्हणजे तुला जायचंय तिकडे की जायचं व्हिएतनाम 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 व्हिएतनाम. एक मिनिट तुला व्हिएतनामला जायचंय तू बोलत व्हिएतनामला आपल्याला हनीमूनला जायचं होतं होतीस. असं फेवरेट काही प्लेस सातारा. फेवरेट प्लेस सातारा नाहीये सातारा तुझं गाव. येस माझं गाव सातारा माझं फेवरेट आहे पहिलं चुकीचं उत्तर दिलं पनिशमेंट मिळणार आहे तुला काय येस पनिशमेंट मिळणार ठीक आहे चल सांग काय पनिशमेंट. डान्स करू नको डान्स डान्स नाही. तीच पनिशमेंट आहे जे तुला नाही आवडत तेच पनिशमेंट असतं कसला डान्स पाहिजे तुला? डान्स हल काही चल. कधी डान्स नाही फनी डान्स ठीक आहे नाही चल गाण्याला. दे इकडे शाली लगेच बाई लगेच रेडी झाली. मला डान्स बघायला यायला जाम आवडतं. तो मला येत नाही. तर मित्रांनो हा डान्स माझा कसा पण असणार आहे. ए भाई चमक चिल्लो का लावतेस. डान्स कर तर मित्रांनो माझी पनिशमेंट झालेली आहे. मी डान्स केलेला आहे. तर आता बारी आहे माझी क्वेश्चन विचारायची. तर सांग माझं म्हणजे ड्रीम गिफ्ट काय जे मला आवडेल एकदम मला म्हणजे पहिल्यापासून माझ्या आहे डोक्यामध्ये आणि मला ते पाहिजे. ड्रीम गिफ्ट तुझं हा काय आठव आठव लवकर आठव भाई 5 वर्ष झाले आणि अजून दिलं माझं ड्रीम गिफ्ट नाही माहितीये. 5 वर्ष 4 महिने पण झालेत लग्न करून. ड्रीम गिफ्ट 5 4
3, एक मिनिट 2, 2 मिनिटं. 1. टाइम समाप्त. आता अभी पनिशमेंट के लिए रेडी हो जाओ. तुला डीजे घ्यायचा आहे ड्रीम गिफ्ट तुझं. झालं भाई, ते झालं म्हणजे आता संपलं. तुझी टाइम अप झाला आणि डीजे नाही मला. मग काय? PS5 पाहिजे भाई, PS5. कोणत्या पण मुलाला काय हवं असतं एक भाई? मिनिट, मला गेमिंग असं वाटलं सेटअप होतं, मला भाई, असं पूर्ण वाटलं गेमिंग सेटअप पाहिजे मला PS5 सोबत. भाई मला असं वाटलं हे होतं की वाला. राहुल असं वेस्ट नाही करणार. वेस्ट मग वेस्ट भाई, PS5 मध्ये काय? आल्यावरती बघू आपण. तर मित्रांनो कमेंट मध्ये सांगा PS5 घेणं वेस्ट ऑफ मनी आहे की साऱ्या पोरांचं ड्रीम आहे. तर मित्रांनो पनिशमेंट साठी रेडी आहे. काय करायचं येतं? तर भाई तुझी पनिशमेंट ही आहे की पकडे. तर पनिशमेंट ही आहे की हे जे आईस क्यूब आहेत, हे आईस क्यूब तुला डोक्यावरती ठेवायचं पागल आहेस पूर्ण का तू? विटलेपर्यंत. मी मेकअप केलाय. मेरे को नो, नहीं पूर्ण पता, वितळेपर्यंत punishment is नाही. punishment. नाही यार बाबा, पूर्ण वितळेपर्यंत नाही, काहीतरी कमी कर. ठीक आहे चल 20 सेकंड 20 सेकंड तर ठेवू शकते ना एवढी. 10 सेकंड. ठीक आहे चल 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 माफ कर दिया चलो. शाना, ठीक आहे हे बघ तुझं. ठीक आहे आधी काउंट डाऊन मी करणार आहे. काउंट डाऊन मी करणार आहे भाई. काउंट डाऊन मी करणार आहे. अरे मग स्टार्ट कर ना काउंट डाऊन. हा नंतर काय तुला राहुल नको. 18 सॉरी 8 सॉरी 9 हे तर- 8 आई शपथ. 4 राहुल प्लीज नको. 8 नंतर 7 6 5 4 तुला नंतर बघ. 3 पटकन घे ना यार. 2 आता तुला दाखवते बरोबर. आता माझे क्वेश्चन आन्सर एकदम भाई टॉप लेवलचे. तर आता मी विचारणार आहे ह्याला क्वेश्चन. नाही, एवढी सांगत. बेकारवाली पनिशमेंट दिलीयस ना, ठीक आहे. सो मला सांग. मेरे को डर नहीं लगता. अच्छा मी बघूया. कशाला नाही घाबरत. अच्छा ठीक आहे. तर मला सांग आता, आपण जेव्हापासून भेटलोय तेव्हापासूनची तुझी बेस्ट मेमरी काय आहे? बेस्ट मेमरी म्हणजे आपली बेस्ट मेमरी, तुझी बेस्ट मेमरी नाही, आपली बेस्ट मेमरी काय आहे ज्याच्यावरती आपण नेहमी डेली बेसिस वरती बोलतो. ह्याचं जर आन्सर तू नाही केलंस तर तू गेलास कामात. बेस्ट मेमरी तर तीच आहे जेव्हा आपण एकमेकांना भेटलो आणि आम्हाला दोघांना एकमेकांबद्दल प्रेम झालं. रॉंग आन्सर. रॉंग. भाई सर्वात बेस्ट मेमरी आमचं लग्न झालेलं तेव्हा. वेडिंग डे, आपला वेडिंग डे पण ना. रॉंग आन्सर. वेडिंग डे तर बेस्ट मेमरी आहेच, पण त्याच्यापेक्षा पण एक चांगली मेमरी आहे आपली. सांग. आता ती 4 महिने आपण No. सोबत आहे ती. 5 4 3 2 1. तुझा सो आम्ही जेव्हा भेटलो होतो, ठीक आहे, रिलेशनशिप मध्ये आलो होतो आणि Okay. जेव्हा फर्स्ट डे आम्ही भेटलो तेव्हा आम्ही म्हणजे तो दिवस आम्ही कधीच नाही विसरू शकत. कधीच म्हणजे कधीच नाही. मी पण नाही विसरू First day. शकत मित्रांनो. नाही विसरू शकत. हा काय बोलतो, काय आन्सर करू आम्ही जेव्हा भेटलो होतो वगैरे. हा मग तेच झालं ना. तेच झालं ना. मी पहिलं दिस तेच इज व्हेरी झालं. रॉंग ना, पण ते रॉंग ठीक आहे. पद्धतीने ठीक सांगतो. आहे सर पनिशमेंट फर्स्ट डे जेव्हा आम्ही भेटलो Punishment होतो होतं. तेव्हा आम्हाला म्हणजे एवढे कन्फ्युज झालो होतो आम्ही. हा. आणि तेव्हा ना ते लॉकडाऊनचा टाइम होता, जस्ट नवीन असं लॉकडाऊन खुललं होतं. पण ती फिलिंग्स एकदम टॉप नॉच होती. आणि एकमेकांचा फेवरेट फूड, फेवरेट प्लेस, फेवरेट मूवी काय आहे, फेवरेट सॉन्ग कोणतं, ते सगळं आम्ही एकाच दिवशी बोललो होतो. ठीक आहे. आणि फेवरेट प्लेस पण आमचा होता. आम्ही प्रॉपर भेटलो होतो दादरला एका हॉटेलमध्ये. ठीक आहे. पहिलं तर आम्ही सिद्धिविनायकला गेलो होतो फर्स्ट डे, आणि तिथे आम्ही हॉटेलमध्ये खाल्लं वगैरे. आणि तेव्हाच आमचं डिस्कशन एवढं झालं होतं, एवढं डिस्कशन आम्ही त्याच दिवशी केलं होतं. आणि तो दिवस आम्ही कधीच नाही विसरू शकत. आणि त्या दिवसाबद्दल आम्ही डेली मी पण नाही विसरले भाई. माझ्या लक्षात आहे. बेसिस वरती बोलतो. ठीक आहे चल बोल. त्या पनिशमेंट दिवशी आम्ही भेटले होते. Punishment असं नसतं बोल. सांगायचं. पनिशमेंट मिरची खायची आहे तुला आता. पागल आहे काय? अख्खीच्या ठीक आहे, अख्खी चल, मिरची मी खाऊ खायची आहे. शकतो. जा, अख्खीच्या अख्खी घेऊन ये, मिरची घेऊन ये. खायची आहे. अख्खी नाही छोटीशी वाईट काय. आता नाही, मी तुझ्यासाठी अख्खी मिरची नाही यार. अरे मग ते तू 10 तुला पण seconds ते बोललो ना, ते थोडं 10 पूर्ण seconds पण विरघळेपर्यंत माझ्यासाठी होतं ना. नाही नाही, मी नाही, सांगेल नाही. तुला. चल बघूया तुझ्या हालतवरती डिपेंड आहे. काहीतरी माझ्यावरती रेम जाऊन स्वतःच मिरची घेऊन ये जा.
छोटी मिरची घेऊन आले छोटी मिरची राहिली. मुद्दाम छोटी मिरची ही घेऊन छोटी आला. मिरची एक कुठला मिनिट, आहे? मी जाऊन भाई घेऊन छोटी येते, मी नको घेऊन रे, येते. नको. सगळ्या छोटी आले यार. अरे काय मारायचा प्लॅन आहे की काय मला भाई. परी परी अरे तो ठीक आहे. ही तुला पूर्ण खायची आहे. गेलो भाई, मी गेलो. पूर्ण खायची. मला कशी पनिशमेंट दिली होती? ठीक आहे चल. पूर्ण खाऊ बोलते टाकल्या. पूर्ण खायची. हे बघ पाणी अरे पण यार काहीतरी पाणी पण आणून काहीतरी ठेवा. बोल. ते पाण्याचं ठीक ढाकण आहे, तरी मला खोल. वाटलं तर बघ. पाण्याचं हा, मी ढाकण तरी झाकण. खोल. डायरेक्ट तोंडात टाक. साखर बिकर असेल तर ती पण टाक. ठीक आहे. तर मित्रांनो एवढी मोठी मिरची कशी खाऊ भाई, पागल आहे काय? खाशील तू, खाशील. खाशील, बरोबर खाशील. वन बाईट मध्ये कोणी खायला सांगितलं? मग मी तुला थोडं 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 घेता घेता सांगितलं असतं ना. जाऊ दे, ही एवढी मिरची नको खाऊस. वन बाईट मध्ये मिरची खाल्ली, वन बाईट मध्ये थोडी थोडी करून खाल्ली असती तर मी सांगितलं असतं, अरे बाबा जाऊ दे, बस झालं, एवढी नको खाऊ. पहिलं सांगायचं ना. स्वतःच खाऊन टाकली. आता एवढीशी मिरची राहिली, ऑलमोस्ट पूर्ण खाल्ली. ठीक आहे, झालेली आहे तुझी पनिशमेंट. भावाला तिकडे माझी फाटी, तिकडे मी हारलो, गेलो मी आवाजात गेलो. तर ब्लॉग आता इकडे संपतो मित्रांनो. तर अशाच चॅलेंजेस ब्लॉग साठी अशाच नवीन नवीन चॅलेंजेस साठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय. टाटा.